ढेमरे, पंडितजी खिलारे, करंजी फुलशे, आमचे पत्रकार कांबळे साहेब कळमूर या ठिकाणी आलेले, राहुलजी घोडके, आमचे शिंदे, प्रकाशजी मगरे, वैभवजी धबळके, दिनाजी खाडे आणि आपल्या ह्या कार्यक्रमाचं वार्तांकन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित जय महाराष्ट्र जिल्हा प्रतिनिधी आयुष्यमान वाळवंटे मामा, आमचे आदरणीय गजानरावजी नाईक, दत्तात्रय शेगुकर, उपस्थापन सर्वजण, आमचे पार्टीचे आमचे सहकारी बंधू आणि भगिनींनो, आपण सर्वांनी या ठिकाणी सर्वांच्या मान्यवरांचं मनोगत ऐकलेलं आहे. खरं तर सुप्रीम कोर्टाचा 2024 साली हा निकाल आला आणि अबकड वर्गीकरणाच्या बाबतीमध्ये दिनेश हनुमंते सरांनी मी स्वतः या जिल्ह्यामध्ये सुरुवात केली. मला वाटतंय एक वर्षाच्या पूर्वी आम्ही वैभवजी, दिनाजी, आम्ही सर्वजण बाळापूर या ठिकाणी गेलो होतो आणि तिथली जी विठ्ठलदादा पंडित असतील किंवा सहकारी बगाडे असतील यांच्याकडे आम्ही त्या ठिकाणीच्या विहारामध्ये बाळापूरच्या पहिल्यांदा बैठक घेतली या संदर्भामध्ये नोव्हेंबर 24 मध्ये, म्हणजे जवळपास खूप दिवस झाले. परंतु सातत्यानं आम्ही 2-3 ठिकाणी प्रयोग केले, परंतु आपला समाज या विषयावर तेव्हा गंभीर होताना मला दिसलाच नाही. आणि जेव्हा या 2-4 महिन्यामध्ये मातंगांच्या काही लोकांकडून जेव्हा पोस्ट सुरू झाल्या तेव्हा कुठं आपल्या सर्वांना झोपेतो आपण जागे झालो. तुम्हाला ही गोष्ट सांगण्यासाठी अत्यंत गरजेची आहे. या ठिकाणी परभणी जिल्ह्यातले आणि परभणी शहरात ज्यांचं वास्तव आहे असे आमचे मुहितान भंते या ठिकाणी उपस्थित आहेत. मांगाने अबकडाचं वर्गीकरण करावं यासाठी काय आज कार्यक्रम सुरू केलेला नाही. सर्वांना माहित आहे की या अबकड्याची सर्वात पहिल्यांदा मागणी कुठून झाली असेल तर ते परभणीहून झालेली आहे. परभणीच्या मांगाने अगोदर सुरुवात केली, त्यांनी अशा परिषदा भरवल्या, त्यांनी असे लोक एकत्र जमा केले आणि हळूहळू त्यांनी या ठिकाणी सरकारकडे मागणी केली आणि मग ते प्रकरण सरकारकडे सुप्रीम कोर्टाकडे गेले. परंतु आपले लोक तेव्हा ऍक्टिव्ह व्हायला तयारच नव्हते. जेव्हा आपल्या गळ्याला फाशी आली की आपण या ठिकाणी हातपाय हाणायला लागतो. परंतु बांधवांनो, हे अबकडा उपवर्गीकरण आजही आज किती लोकांना माहित आहे. आपण जर विचार केला तर या जवळा बाजारही आज बाजार दिवस आहे. खरं तर या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये एखादं धरणे आंदोलन असेल आणि आज काय तुम्हाला पैसे खर्च करून यायचं नव्हतं, आज जवळा बाजारच आहे, म्हणजे तुम्हाला आज बाजारासाठी या ठिकाणी यायचं असतं. परंतु तुम्हाला आजही आपल्या समाजाला याचं गांभीर्य नाही हे यातून या ठिकाणी दिसत आहे. आणि म्हणून जेव्हा हे सरकार उपवर्गीकरण कराल ना तेव्हा आपल्या समाजाला खऱ्या अर्थाने जागील का अशी शंका या ठिकाणी मनात येते. आपण पहा, या महाराष्ट्रामध्ये अनेक राजकीय आंबेडकरी पक्ष आहेत. आज आपण जर असा विचार केला की त्याला गल्लीत कोणी ओळखत नाही, ते या महाराष्ट्राचा राष्ट्रीय अध्यक्ष आणि देशाचा राष्ट्रीय अध्यक्ष अशी परिस्थिती आहे. अनेक कार्यकर्ते या ठिकाणी भूमिका घ्यायला तयार नाहीत. या मागाचं मतदान मला पडते का नाही, त्या मागाचं मतदान मला पडते का नाही, या भानगडीमध्ये आपले राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. परंतु सर तुम्हाला या ठिकाणी ठामपणे सांगायचं आहे की या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा कणखरपणे मागाच्या विरोधात नाही, परंतु अबकडा उपवर्गीकरण झालं नाही पाहिजे यासाठी या महाराष्ट्रात सर्वात अगोदर कणखर भूमिका घेणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातो सर शेरानी आनंदराव आंबेडकर साहेबच आहेत. आज आपण या ठिकाणी पाहत असाल, मुंबई मधला महामोर्चा झाला, परभणी मधला महामोर्चा झाला, लातूर मध्ये महामोर्चा झाला, उद्या 21ला जालन्यामध्ये महामोर्चा आहे, 27ला सोलापूर मध्ये महामोर्चा आहे, 28ला धाराशिवला महामोर्चा आहे, आता 9 तारखेला नांदेडला मोर्चा आहे. म्हणजे महाराष्ट्रभर आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मोर्चे निघत आहेत आणि त्या मोर्चाचं नेतृत्व कोण करत आहे? रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराव आंबेडकर साहेब. त्याचं एकमेव कारण आहे, कोणती कणखर भूमिका घ्यायला एक धमक लागते, कोणती भूमिका घ्यायला एक धमक लागते आणि ती धमक या महाराष्ट्र देशामध्ये फक्त सध्या या विषयावरती आनंदराव आंबेडकर साहेबांकडेच आहे.
आणि म्हणून आज मागे आपण हिंगोलीमध्ये मोर्चा काढला. दिनेश सरांनी सांगितलं या ठिकाणी की आता वसमध्ये या ठिकाणी आपण तयारी करणार आहोत. आयुष्यमान आमचे विजयकुमारजी येंगडे असतील, आमचे बामणरावजी तिलके शाहीर असतील, आमचे राजकुमार दादा येंगडे या ठिकाणी नाईक पदावर आहेत. बरीच काही मंडळी वसमत शहरामध्ये आंबेडकर चळवळीमध्ये प्रामुख्यानं अनेक वर्षापासून या ठिकाणी काम करते आहे. आणि आमच्या सर्वांची इच्छा आहे की एका हिंगोली जिल्ह्यातला सर्वात महामोर्चा एक वसमत या ठिकाणी झाला पाहिजे, अशा प्रकारची या ठिकाणी आपली भूमिका आहे. कारण वसमत तालुका आणि शहर हे आंबेडकर चळवळीचा प्रामुख्यानं बालेकर राहिलेला आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी होत आहे. आज आपण सर्वांनी पाहिलं की सर्वप्रथम आपण या ठिकाणी सांगत आहोत की या मातंग समाजाच्या विरोधामध्ये आता आपल्या शाहिराने सांगितलं की शाहिराचा एक शाहिरीचा एक प्रकार असतो, त्या पद्धतीने शाहीर असे बोलत असतात. परंतु निश्चितपणे ह्या भूमिका आपण या ठिकाणी जेव्हा घेत आहोत तर आज आपण जर पाहिलं की मातंगामधले देखील 50% लोक आज आपल्या सोबत आहेत. अनेक मातंगाचे लोक आपल्या सोबत आहेत. फक्त 4-5% लोक आपल्या विरोधामध्ये आहेत. अपघाताचे जसे काही खोटकार असतात ना, जसं परभणी मधले ते गणपत भिसे मांग आहे, काही आमच्या हिंगोलीमध्ये काही 2-4 असे खोटकार मांग आहेत. म्हणजे खोटकार मांग म्हणजे हे खोटकार मांग हे भाजपाचे RSSचे हस्तक आहेत. आणि या 2-4 मांग आपल्या विरोधात बोलल्याने आपला काहीच फरक पडणार नाही. येणाऱ्या काळामध्ये अपघात उपज वर्गीकरण आहे थांबल्याशिवाय राहणार नाही. आणि आज आपण या ठिकाणी पाहिलं की मुंबईमध्ये एक मागाचा कार्यकर्ता म्हणतो की हा महाराष्ट्र सावरकरांचा आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे. एखाद्या जर मागाच्या तोंडातून भाषणामध्ये जर सावरकरांचं नाव निघत असेल तर साहजिकच आहे तो मागाचा नेता कोणाची अवलाद असू शकतो, ती अवलाद असू शकतो, RSSची अवलाद असू शकतो, भाजपाची अवलाद असू शकतो. परंतु त्यांना ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे की हा महाराष्ट्र सावरकरांचा नाही, हा महाराष्ट्र हेडगेवारांचा देखील नाही, हा महाराष्ट्र RSSचा नाहीच नाही. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, फुले शाहू आंबेडकरांचा आहे, शाहू महाराजांचा. आणि म्हणून ही लढाई लढत असताना या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पुढे जायचं आहे. आज हे 2-4 मांग काय आपल्या विरोधात बोलले त्याला उत्तर देण्यासाठी आपली काही भरपूर काही मंडळी आहेत. आता त्या थोडक्यात लोकांना आपण उत्तर द्यावं एवढे त्यांना मोठे करायची आपली आवश्यकता नाही. काल परवा पाहिला आपण सुकुमार सांगतात, ज्या सुकुमार कांबळेला आपल्या लोकांनी डोक्यावर घेतलं, त्यांना बुद्धांचं स्टेज मिळालं, या महाराष्ट्रामध्ये त्यांना एक नेतृत्व मिळालं. आज आपण आपल्या असं वाटत होतं की अजिंक्य चांदणे आणि हे सुकुमार कांबळे जे आपले बुद्धाच्या स्टेजवरती मोठे मोठे भाषण आणतात ते निश्चितपणे या भूमिकेवर आपल्या सोबत असतील असं आपलं वाटत होतं. परंतु दुर्दैव बघा, ज्या बाबासाहेबांच्या अनुयायांनी बौद्ध लोकांनी त्यांना डोक्यावरती घेतला ऐन वेळी त्यांनी कशा कोलात उड्या हाणल्या. म्हणून आता आम्हाला या ठिकाणी एक गोष्ट खऱ्या अर्थानं सर्वांना ध्यानात घेतली पाहिजे की कोणी आपल्याला येऊन बाबासाहेब सांगला म्हणजे तो बाबासाहेबाची अवलाद होऊ शकत नाही. आपल्याला कोणी बुद्ध येऊन सांगितला म्हणजे ते बुद्धाचा होऊ शकत नाही किंवा आपला होऊ शकत नाही. तर हे सर्व जे लोक आहेत हे फक्त हे लोक आपल्याला मूर्ख बनवत आहेत. म्हणून अशा लोकांना आता यापुढे डोक्यावर आपण घेऊ नये. आपल्या कार्यकर्त्यांना मोठं म्हणण्याचं आपण शिकलं पाहिजे, आपल्या कार्यकर्त्यांना पाठबळ देण्याचं शिकलं पाहिजे. याचं काय खरं आहे त्याचं काय खरं म्हणण्यामध्ये आपलं आयुष्य घालू नये हेच आपल्या ठिकाणी मला म्हणायचं. जे आंबेडकर चळवळीमध्ये या ठिकाणी प्रामुख्याने कोणी काम करत असेल त्याला पाठबळ आपण या ठिकाणी दिलं पाहिजे. आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये अपघाताच्या उपकरणाच्या विरोधामध्ये आपण सर्वांनी या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.